राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर पहिल्यांदा जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत। पिंपळवंडी येथील नामांकित पतसंस्था यशवंत पतसंस्था महादेव वाघ यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे या संस्थेला वाढवलं, डेव्हलप केलं। त्या पतसंस्थेच्या जुन्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला सुद्धा अजित पवारच होते, शरद पवार होते। आता ह्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार येणार आहेत। या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा महादेव शेठ वाघ यांनी भव्य दिव्य पुतळा उभा केलेला आहे आणि पवार कुटुंबावर महादेव शेठ वाघ यांचं सतत प्रेम राहिलेलं आहे आणि या प्रेमाखातरच जुन्नर तालुक्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पहिल्यांदा येत आहेत ते महादेव शेठ वाघ यांच्या पतसंस्थेच्या इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी। आपल्यासोबत रघुनाथ शेठ लेंडे आहेत, ते आमदार या अतुल बेनके यांची भूमिका तटस्थ आहे। अजित पवारांचा दौरा नेमका कसा असणार आहे आणि तालुक्याच्या आमदारांची भूमिका नेमकी काय असणार आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। लेंडे साहेब, काय सांगाल, अजितदादांच्या दौऱ्याची रूपरेषा कशी असेल? खरं तर एक 15 दिवसापूर्वी आपले चेअरमन महादेव शेठ वाघ, आमदार अतुल शेठ बेनके दादांक जाऊन आले आणि त्यांनी उद्याची 25 जानेवारी ही तारीख यशवंत पतसंस्थेच्या उद्घाटनाच्यासाठी, संस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आपल्याला दिलेली आहे। आणि तेच करत असताना खरं तर महादेव शेठ वाघ यांनी ग्रामपंचायतचं सरपंचपद 5 वर्ष भूषवले, त्याच्या अगोदर उपसरपंच राहिलेत आणि हे करताना त्यांचं सहकारामध्ये फार मोठं काम आहे। यशवंत पतसंस्था 1986-86 स्थापन केली, तेव्हापासून आजपर्यंत ते चेअरमन आहेत। साधारण 90 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, 200 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे आणि अतिशय पूर्वी तर पहिले 25 वर्ष 100% कर्जवसुली करणारी संस्था म्हणून या संस्थेने नावलौकिक मिळवलं आहे। आणि सहकारात काम करता करता त्यांनी स्वतःचा प्रपंच, स्वतःची शेती अतिशय चांगली चालवलेली आहे। स्वतःच्या शेतीमध्ये 100 एकर द्राक्ष पिकवणं हे काही सोपं काम नाही आणि त्यांनी आता त्यांची मुलं मोठी झालीत म्हणून त्यांच्यासाठी एक कोल्ड स्टोरेज बनवले। 6-7 कोटी रुपये खर्च करून द्राक्ष निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेज स्वतःचं तयार केले आणि ते करत असताना हे सगळं दादांच्या पुढं सांगितलं व दादांनी लगेच सांगितलं की मी जुन्नरला येतो आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांना हजर राहतो। तर सकाळी साधारण 12:30 वाजेपर्यंत दादा हेलिकॉप्टरने नारायणगाव या ठिकाणी येणार आहेत। नारायणगावमध्ये श्रीराम मंदिर असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, या ठिकाणी दादा जाऊन 1 वाजेदरम्यान महादेव शेठ वाघ यांच्या शॅम्पेन येथील शेतीवरती दादा येणार आहेत। त्या ठिकाणी खरं तर दादा लवकर निघत आहेत म्हणून सर्वच पाहुण्यांसाठी वाघ साहेबांनी तिथं जेवणाची व्यवस्था केली। त्याच्यानंतर 1:30 वाजता त्यांनी हस्ताई फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाने जे काही कोल्ड स्टोरेज तयार केले त्याचं उद्घाटन दादा त्या ठिकाणी करणार आहेत। ते तिथलं उद्घाटन असेल, तिथले जे काही द्राक्ष बागायतदार गोळा होतील त्या सगळ्यांचं भेट घेणार, त्यांना थोडंसं द्राक्षाबद्दलची माहिती घेऊन द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी तिथं ते दादा समजून घेऊन त्यानंतर आळेफाटा या ठिकाणी चिलेवाडी पाचघर धरणासाठी आमदार अतुल शेठ बेनके यांनी 100 कोटी रुपयाचा निधी वाढीव मंजूर करून आणला आहे। त्याचं तिथं आळेफाटा बायपासच्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे। ते करून दादा नगर रोडला, आळेफाट्यापासून नगर रोडला नगरचे जे गांधी म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी एक मोठं अद्ययावत असं हॉस्पिटल तिथं बांधलं आहे। खरं तर आपल्याकडं संगमनेर, नगर किंवा पुण्याकडं पेशंटला जाण्याचा ओढा असतो, त्या सगळ्या सुविधा त्यांनी त्या हॉस्पिटलला तयार केल्या। त्या हॉस्पिटलचं सुद्धा नामदार अजितदादा पवार उद्घाटन करून साधारण 3:30-4:15 दरम्यान ते पिंपळवंडी गावामध्ये येणार आहेत। पिंपळवंडी गावामध्ये त्यांचं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने, सभासदांच्या वतीने उत्स्फूर्त आता स्वागत करण्यात येणार आहे। दादा यशवंत पतसंस्थेमध्ये आल्यानंतर या इमारतीची फीत कापणं, तिथं कोनशिलेचं अनावरण करणं आणि संपूर्ण इमारत दादा बघणार आहे। खरं तर दादा प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी पाहतात, मग कुठलं काम चुकीचं असेल किंवा काही बरोबर नसेल दादा बोलतात। ही इमारत महादेव शेठ वाघ यांनी अतिशय लक्ष देऊन आणि दादा इमारतीचं उद्घाटन करण्यात हे डोक्यात ठेवूनच त्यांनी इमारतीचं अतिशय चांगलं काम करून घेतलं आहे। 3-4 मजली इमारत आहे, दादा सगळं ते बघणार आहेत। या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावरती चेअरमन साहेबांनी कॉन्फरन्स हॉल असेल, मीटिंग हॉल आहे, खाली स्वतःचं कार्यालय आहे आणि वरच्या मजल्यावरती सौर ऊर्जेवरती, सोलर ऊर्जेवरती एक मोठं युनिट बसवलं आहे। त्याच्यामध्ये दिवसाला 100 युनिट तयार होणार आहे। त्यातली 17-18 युनिट फक्त आपल्या संस्थेला वापरली जाईल, बाकीची ते खरं तर शासनाला देणार आहेत। तो सुद्धा संस्थेला त्या निमित्ताने फायदा होईल। हे सगळे इमारतीचं सगळं पाहून झाल्यानंतर शेजारीच आपल्या जिथं यात्रा कमिटीची जागा आहे तिथं शेतकरी मेळावा आणि जे काही सहकार्यातले कार्यकर्ते येतील त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणून दादा बोलणार आहेत। खरं तर दादा दुसऱ्या टप्प्यामध्ये आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत
खरं तर पवारसाहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, अजितदादा असेल, हे सगळंच पवार कुटुंबीय जुन्नर तालुक्याला प्रिय आहे. पण आता नाईलाजास्तव किंवा काही अंतर्गत घडामोडी झाल्यामुळं थोडंसं तिथं विभक्तीकरण झालं आहे आणि पवारसाहेबांचा गट तयार झाला. तर मागच्या एक 10 दिवसापूर्वीच पवारसाहेब विघ्नर सहकारी साखर कारखान्यावर सत्यशील दादांकडं कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेलेत आणि आता पवारसाहेब इथे येत आहेत, अजितदादा पवारसाहेब येत आहेत आणि ते आता काय आपल्याला मार्गदर्शन करताय. खरं तर तालुक्यामध्ये अडचणी फार आहेत. मी परवासुद्धा तुम्ही एकदा आपल्याकडे नियोजनाची मिटिंग झाली तेव्हा बोलले होते, तेव्हासुद्धा आम्ही सांगितलं आहे की खरं तर दादांचे केंद्रामध्ये अमित शहा साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील यांच्याशी चांगले संबंध आहेत. पियुष गोयल तिथं कृषी मंत्री आहेत. दादांनी खरं तर जुन्नर तालुक्याला न्याय मिळण्यासाठी जो काही कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली त्याच्यावर 40% अधिभार लावला आहे, तो खरं तर कमी केला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला पाहिजे. आणि हे करत असताना खरं तर आमदार अतुल शेठ बेनके साहेब तरुण आहेत, पहिल्यांदाच आमदार झालेत आणि पवारसाहेब आणि अजितदादा पवार खरं तर यांच्याबद्दल दादानी किंवा बेनके साहेबांनी काय करावं हा खरं तर मी त्यांना सल्ला देणे एवढा मोठा नक्की नाही, परंतु त्यांच्या भविष्याचा विचार करता भविष्यामध्ये सगळे तालुक्याचा विकास करायचा आहे, निधी मिळवायचा आहे किंवा सत्ता कुठं आहे हे सगळं पाहता त्यांनी कुठं राहावं हा निर्णय त्यांनी खरं तर उद्या जाहीर केला पाहिजे, अशी एक माझी भूमिका आहे. आणि भविष्यामध्ये खरं तर आपला तालुका शेतीप्रधान तालुका आहे, याच्यामध्ये द्राक्षाच्या अडचणी आहेत, पाण्याच्या अडचणी आहेत आणि महत्त्वाची म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या फार मोठी झाली. त्या बिबट्यांना खरं तर शासन आवरू शकत नाही. दिवसादिवसा हल्ले होतात आणि खरं तर माणसावर हल्ले होतात, पाळीव प्राण्यावर हल्ले होतात. आमची विनंती राहणार आहे, तुम्ही ते बिबटे सगळे पकडा आणि कुठंतरी एखाद्या उद्यानात ठेवा किंवा ते शक्य नसेल तर त्यांच्यावर नसबंदी करा आणि ती संख्या कशी कंट्रोलमध्ये राहील हे करावं. आणि शेतकऱ्यांना रात्रीचं शेतावर जावं लागू नये म्हणून आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 8 तास दिवसा वीज मिळावी अशा प्रकारची आमची त्यांच्याकडे मागणी राहणार आहे. आणि हे सगळं घडावं उद्या, त्यासाठी हे सगळं नियोजन होईल यासाठी ही माहिती आपल्यापर्यंत देत आहे. आमदार अतुल बेनके यांना सल्ला काय नेमका? आता मी मागाशी सांगितलं ना, तालुक्याचा विकास, निधी मिळणं, सत्ताधारीकडे राहणं, याचा निर्णय बेनके साहेबांनी उद्या जाहीर करावा. आज मी सांगण्यापेक्षा उद्या त्यांनी तो स्पष्ट करावा. काय निर्णय घ्यावा? सत्तेबरोबर राहिलं पाहिजे. तालुक्याचा विकास करायचा तुम्हाला नाही, आता सत्ता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, कोणासोबत राहावं? ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर त्यांनी राहावं आणि अजितदादा जिल्ह्याचे राज्याचे नेते आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी राहिलं पाहिजे, अशी खरं तर एक तरुण कार्यकर्त्यांची भूमिका आहे. खरं आमची वैयक्तिक जरी भूमिका वेगळ्या असतील किंवा आम्हाला वाटत तुम्ही कोणासोबत? आम्ही अजून कोणाबरोबर गेलेलो नाही, जाणार पण नाही, परंतु जिथं आमदार बेनकेंना सल्ला अजित पवारांसोबत जा आणि तुम्ही मात्र असं गुळणी धरून वगैरे नाही काही त्याच्यामध्ये. परंतु बेनके साहेब तरुण आहे, त्यांना अजून राजकारणाचे भरपूर दिवस आहेत. आमचे आता दिवस कमी राहिलेत. आम्ही काय कुठं गेलो नाही गेलो तर काही फरक पडणार नाही, पण बेनके साहेबांनी योग्य निर्णय घ्यावा असा त्यांना सल्ला राहील आणि तो त्यांनी उद्या जाहीर करावा अशी आमची मानसिकता आहे. तुमची भूमिका काय? माझी भूमिका योग्य वेळी जाहीर करूया. आजच सांग. अजित पवार तुमच्या निवासस्थानी येणार आहेत ना. असं आहे, आता कितीतरी मी तालुक्यात पण माझा तळागाळातल्या शेतकऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क असतो. कार्यकर्ते म्हणतात योग्य वेळ, समजा उद्या आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा, तो निर्णय आपण करू, पुढं जर वाटलं योग्य तर त्यावेळेस तसं जाऊया, अशा प्रकारे. कल कुठे? कल तर बहुतेकांना अजितदादा बरोबर तुमचा आहे. मला एवढं बोलून घेऊन नये असं मला वाटतंय. नाही, कसं कल कुठे? अजितदादांबरोबर गेलं पाहिजे सगळ्यांनी. तुम्ही पण? मी पण त्यांच्यावर आलो ना. मग आता आपण पाहतोय मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर जुन्नर तालुक्यामध्ये पहिले येत आहेत आणि महादेव शेठ वाघ यांनी जी पतसंस्था वाढवली, हिचं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केली आणि प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100% वसुली करणारी संस्था असं या संस्थेचं नावलौकिक राहिलेलं आहे. माझ्या पोटच्या पोराप्रमाणे मी या संस्थेला जपतोय. कुणी वेगळी टीका केली त्यांना कधी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना अजित पवारांसोबत गेलं पाहिजे. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. माझा निर्णय मी नंतर घेईल असं सुरुवातीला म्हणाले, परंतु अजित पवार त्यांच्याच निवासस्थानी जाणार आहे. कदाचित दाराड चर्चा काय होईल आपल्याला माहीत नाही, परंतु मी सुद्धा अजित पवारांसोबत जाईल असंही ते म्हणालेले आहेत. जुन्नर तालुका पवार कुटुंबाला मानणार आहे, त्यामुळे जुन्नरची जनता विकासासोबत राहील. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचं आजवरचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे. अजित पवारांसोबत गेल्यामुळे भविष्यकाळात त्यांना सुद्धा चांगलं राहील. जुन्नरची जनता भविष्यकाळामध्ये आमदार बेनके यांना कशा प्रकारे साथ देईल हे 2024 मध्ये स्पष्ट होईल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.